विद्यार्थी मित्रांनो, भूशोधक अकॅडमीच्या या टेस्ट सिरीज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आता आपला सीसॅटचा हा ओव्हरऑल 9वा पेपर होता. आपली 8 पेपरची टेस्ट सिरीज एंड झाली होती, पण नंतर मग काही विद्यार्थ्यांची डिमांड आली की एक्झाम्समध्ये ब्रेक पडला, एक कंटिन्युटी मेंटेन झाली पाहिजे. थोडा टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे घरी करणं याच्यामध्ये करणं फरक असतो ना, एक मोमेंटम पुन्हा एक भेटलं पाहिजे, म्हणून मग आपण 2 टेस्ट अरेंज केल्या होत्या. तर ही आजची एक टेस्ट आहे, नेक्स्ट टेस्ट 14 तारखेला आहे आपली. ओके, कल्पना आहे प्रत्येकाला त्याची? ओके, हां. तर आता हा ओव्हरऑल 9वा पेपर होता आणि सीसॅटचा हा ओव्हरऑल ओके. आणि तसा आपल्या या नवीन मॉडेलमधल्या 2 पेपरमधला पहिला पेपर होता. पेपर वॉज डिफिकल्ट, मॉडरेटली डिफिकल्ट म्हणता येईल आपल्याला. ओके, मॉडरेटली थोडा डिफिकल्ट पेपरपैकी होता. 120 प्लस मार्क तुम्हाला जर का आहात तर तुम्हाला चांगले मार्क आहेत या याच्यामध्ये. 120 प्लस जर मार्क येत असतील तुम्हाला, यू आर इन द सेफ झोन. ओके, पॅसेज स्टार्टिंगला एखाद म्हणजे लँग्वेज थोडी टफच होती, पण पॅसेज थोडे सोपे आहेत काही. त्यानंतर मग टफ काढलेले आहेत. हा सायन्सचा पॅसेज होता, टफ होता. ओके, त्यानंतर मग अगेन हा एक सोपा पॅसेज आलेला. नंतर अगेन 21 to 25 बिट डिफिकल्ट आणि लेंथ सुद्धा जास्त होती ना, लेंथ जास्त होती. 26 ते 30 सोपा पॅसेज होता. कायदा पॅसेज सोपा होता यंदा. ओके, त्यानंतर मग सायन्स अँड टेक मॉडरेट पॅसेज होता आणि देन अगेन 41 to 45 सुद्धा अवघड होता. 41-45 इज द मोस्ट डिफिकल्ट पॅसेज. पूर्ण अप्लिकेशन बेस्ड आहे, थोडा अवघड आहे आणि कधी कधी काही गोष्टी आपल्याला त्यात आढळत पण नाहीत, अशा पण गोष्टी आहेत. तसं पण टाकलेला पॅसेज आहे हा. ओके, देन तर पॅसेज एक मॉडरेटली डिफिकल्ट लेवलचेच पॅसेज होते. ओके, पॅसेज काही सोपे नव्हते. मागचे 2 एक पेपर बघितले त्यापेक्षा आपण अवघड पॅसेज असे टाकलेले आहेत त्यामध्ये. ठीक आहे, याचं कारण पण आहे की मागचा पेपर खूपच इझी मी सेट केला होता. सीसॅटचा आठवड्याला शेवटचा आहे, पण आता एक्झामला 15 दिवस आहेत. ठीक आहे, म्हणून थोडा डिफिकल्ट देण्यात तरी काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जास्त अभ्यास करणार मग त्याच्यामुळे. आणि नंतर मॅथ्स रिझनिंगचा पार्ट जर आपण बघितला तर तो सुद्धा एक आपण म्हणूयात की मॉडरेटली डिफिकल्ट पॅटर्न्समध्ये पैकी होता. ओके, तर चला मग पहिल्या पॅसेजला येऊयात. पहिला पॅसेज IQ टेस्टिंगचा सायकोलॉजीवरती आधारित पॅसेज होता. तिचं सायकोलॉजिकल बेस्ड पॅसेज. अमेरिकन बुद्ध्यांकन मापनाचे वेळ प्रस्थापित होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात? प्रगत तंत्रज्ञान हाताळण्यासाठी असणारी बुद्धिमान व कुशल लोकांची आवश्यकता. बरोबर आहे? येस ऑर नो? येस. ब. अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्या भिन्न भाषिक संस्कृती लोकांमधील योग्य लोकांची निवड करणे. बरोबर आहे. मूळच्या अमेरिकन लोकांमध्ये बुद्धिमान लोक शोधणे. मूळचे अमेरिकन लोक आहेत का? अमेरिकन लोकांचे वंशश्रेष्ठ स्थापित करण्याची काय खटपट करणे. अमेरिकन लोकांचं वंशश्रेष्ठत्व आहे हे होईल का? नाही. हो, ते श्रेष्ठ वंशाचे आहेत असं नाही. तो त्याच्यामुळे उत्तर काय येईल? एक अ आणि ब. गॅल्टन थेअरी कोणत्या गृहीतकावर आधारित होती? गॅल्टन थेअरी जी होती ती काय कोणत्या गृहीतकावर आधारित होती? प्रशिक्षणावर सरकारने बुद्धिकौशल्य यात वाढ होते. बुद्धी जन्मजात असते व ती एक अनुवांशिक बाब आहे. बरोबर आहे. श्वेतवर्णीय लोक हे अधिक बुद्धिमान व कामसू असतात. बुद्धी वाढवण्यासाठी प्रशिक्षण व संस्कार या गोष्टी निरर्थक ठरतात. तर आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर काय मेन्शन केले गॅल्टन थेअरीने? बुद्धी जन्मजात असते आणि अनुवांशिकतेतून ठरते व नंतर ती बदलत नाही असंही ते म्हणत बसले. ठीक आहे. तर मग आता बघा, शिक्षण व सरकारने बुद्धी व कौशल्य यात वाढ होते हे होईल का? नाही. बुद्धी जन्मजात असते व ती अनुवांशिक बाब आहे. ब. बरोबर आहे. श्वेतवर्णीय लोक अधिक बुद्धिमान असतात असं कुठं बोललंय का? नाही. बुद्धी वाढवण्यासाठी प्रशिक्षण संस्कार या गोष्टी काय निरर्थक ठरतात. आता हे होऊ शकतं, समजा एक पॉसिबिलिटी आपण जर इफ अँड बट मध्ये बघितलं की कारण काय की बुद्धी जन्मजात असते, याचा अर्थ की प्रशिक्षण आणि याचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. हे होऊ पण शकतं. पण आता आपण बघायचं, ब तर एकदम निश्चित आहे की तो तर मेन बेसच आहे, पण ब आणि ड चा ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही. सो बेटर विल गो विथ ऑप्शन नंबर 4, ब आणि काय ड. मोरॉन्स म्हणजे काय? सर्वसामान्यांची शारीरिक ठेवण असलेली पण कमी बुद्धी असलेली लोक म्हणजेच काय? मोरांचा आहे का थेट उल्लेखित? ओके, उत्तर काय येईल? 3. मेंटल टेस्टिंग पद्धतीच्या निर्मितीचे श्रेय कोणाकडे जाते? बिने व सायमन. यस, उत्तर काय? पर्याय क्रमांक 4, बिने व सायमन यांच्याकडे जाते ना.
तो तर 4 होईल. गोडार्डच्या अभ्यासाचा कोणता दुष्परिणाम अमेरिकन कायद्यांवर झाला? कमी बुद्धीच्या लोकांनी अधिक कर भरावा झाला का? नाही. कमी बुद्धीच्या लोकांच्या पूर्णपणे क्षमतेवर मर्यादा घालणारा कायदा संमत झाला. बरोबर आहे. कमी बुद्धीच्या लोकांना प्रशासनात उच्च पदे देऊ नयेत असा कायदा संमत करण्यात आला. उच्च पदे देऊ नयेत असं काय होतं का? नाही. तर उत्तर काय होईल? फक्त ब. ओके. कारण मुली जन्माला त्यांनी घातली तर ती काय आणखी घातक देशाच्या दृष्टीने काय ठरणार? अधिक घातक ठरतील. हा, नेक्स्ट पॅसेज. प्राचीन काळातील देवडे व आधुनिक काळातील बलाढ्य बहुराष्ट्रीय उद्योग समूह यातील कोणती साम्यस्थळे लेखाने नमूद केलेली आहे? स्वतःची मालमत्ता असते. यस. नोकरी देणे, कर्ज देणे, आर्थिक उलाढालीत सहभाग असणे. बरोबर आहे. स्वतःची ओळख पत्र, विशिष्ट चिन्हांचा वापर नाही. अरे लोगोज आहेत ना. लोगो म्हणजेच काय? विशिष्ट चिन्हे. ब्रँड कंपन्या काम तसे सुबरीन आज कंपनी कायदेशीर गोष्ट तिच्या मालमत्ता परिचय देते, लोकांना नोकरी ठेवते, उलाढाल करते, लगाश दिवाळी अशा प्रकारे कायदेशीर अस्तित्वात होते. पगार देत, बांध आणि कालवे देखील बांधत. सेकंड च्या देवळाशी ठळकपणे दिसायची लोगो. हा, त्यांचे देवी लोगो वेगळ्या इमारती वगैरे वगैरे धडकायचे. आज गुगल मायक्रोसॉफ्ट जितक्या खऱ्या तितक्या इंडिया खऱ्या होत्या. येस. सो दैवी लोगो करेक्ट ना. ते लोगो म्हणजेच काय? चिन्ह. हा, समाजातील लोकांवर असलेला प्रभाव. बरोबर आहे का? येस. तर मग उत्तर काय होईल? 4 वरील सर्व. मंदिरेकडे व देवांकडे असलेली संपत्ती सातत्याने का वाढत गेली? कारण देवांना काय होतं? अमरत्व होतं. हा, देन स्वतःची अहोरात्र कष्ट करत मंदिरे नाही. देवांना काय? वारस नसल्याने त्यांना काय होतं? वादविवाद नव्हते. बरोबर आहे. अ आणि काय? क. पर्याय क्रमांक काय? थेट आहे उल्लेखित पॅसेज मध्ये. यस ऑर नो? हा. देवाकडे एकवटलेली मालमत्ता सत्ता सांभाळणे पुजाऱ्यांना जड जाऊ लागले याचे कारण काय? मोठ्या वाद निर्माण होणाऱ्या मालमत्ता व सत्तांची माहिती राखणे त्यांना जड जाऊ लागले. मालमत्ता व सत्ता सांभाळण्यात कोणतेही विशेष काय देवाने त्यांना दिले नव्हते. हे आहे का विशेषाधिकाराचा उल्लेख आहे का? पुजाऱ्यांना जुमानत नव्हते. सर्वसामान्य लोक हे पण आहे का? नाही. सो बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 3च होतं की लोड काय वाढला कामाचा प्रचंड वाढलेला होता. ओके. सो आहे का थेट उल्लेखित? येस. हा. शेती क्रांती ही मानवी जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता. मात्र बलाढ्य साम्राज्य निर्मिती, व्यापारी जाळ्यांची निर्मिती व धर्मसर होणे याची शेती फारशी महत्वाची ठरली नाही. हे आहे का? हा, इन कोणत्या नोकरांना पगार दिला, भाडेकरूंनी भाडे दिले नाहीत, कर्जांना देवता व्याज लावते हे सारं लक्षात येतं. त्यामुळे शेतीच्या क्रांतीला हजारो वर्षे लोटली तरी देखील चमेरीमध्ये माणसाच्या सहकार्याचे जाळं फारसं विस्तारलेलं नव्हतं. त्यावेळी कोणती प्रचंडी साम्राज्य नव्हती, मोठी व्यापारी जाळी नव्हती, जगत पसरलेले धर्म नव्हते. हा. हम्म. काय? आपल्या देवता इकडे बघा. हा, याच्या आधी स्थितीमानचा कुठे उल्लेख आलेला आहे का? याचं कारण म्हणजे कल्पना सोडता अन्य अस्तित्व नव्हते. सगळं दैनंदिन कामकाज देवळाच्या पुजाऱ्याला सांभाळलं जायचं. जसे देवांकडे अधिकाधिक एकवटलेली ते आकाशातल्या तरी मात्र सर्वसमान मारते होते. कोणती मालमत्ता, फळबाग, शेती इंधना मालकीची आहेत हे लक्षात ठेवणं त्यांना कठीण जात असे. इंधनाच्या कोणत्या नोकरांना पगार दिला गेला, कोणत्या ठिकाणी आपली भाडे भरलेली नाहीत, आपल्या कर्जदारांना ही देवता व्याजांना काय लावते हे सारं लक्षात ठेवणं फारच कठीण होतं. त्यामुळे शेतीच्या क्रांतीला हजारो वर्षे लोटली तरी देखील समेरमध्येही माणसाच्या सहकार्याचं हे जाळं फारसं विस्तारलेलं नव्हतं. त्यावेळी कोणती प्रचंड साम्राज्य नव्हती, मोठं व्यापारी जाळं नव्हतं की जबर पसरलेले धर्म नव्हते. ठीक आहे.
मात्र शेती क्रांती ही मानवी जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता, हा उल्लेख नाहीये. मात्र निर्मिती व फारशी महत्वाची ठरली नाही. नाही, थोडं डाऊटफुल आहे हे. ठीक आहे, चेक नाहीये हा. प्राचीन सुमेरियन मंदिरांना धार्मिक केंद्रापेक्षा आर्थिक राजकीय केंद्र या दृष्टीने अधिक महत्व होते. बघा इकडे, सुमेरियन देव आज कामगिरी कल्पना कायदेशीर गोष्ट असते, तिच्यावर नाव मालमत्ता असते, पैसे करावा देऊ शकते, लोकांना नोकरी ठेवत असते असे. ओके, देवळं बांधत त्याच्या सणार्थ असं त्याला बळी देत असतात, अर्पण करत, देणगी देत. प्राचीन सुमेरमधल्या केवळ पूजेसाठी साधन होती, तर राजकीय दृष्टीनं सर्वात महत्वाची केंद्र होती. ओके, हा, तर याचा अर्थ काय? मग इथे हे विधान काय होईल? बरोबर आहे. हा, एखादी कंपनी म्हणजे कायदेशीर अस्तित्व नसलेली काल्पनिक गोष्ट असते. दुसरं चुकीचं होईल. प्राचीन समेरमधल्या सुरुवातीच्या शहरांमध्ये सुमारे 6,000 वर्षापूर्वी देवळं ही केवळ पूजा अर्चेची साधनं नव्हती, तर राजकीय आर्थिक दृष्टीनं सुद्धा सर्वात महत्वाची केंद्र होती. येस, तो तुमचा डाऊट बरोबर आहे की हे फक्त पूजा अर्चेचं साधन नव्हतं, तर राजकीय आणि आर्थिक दृष्टीने ते काय होतं, महत्वाचं होतं. आणि हा काय म्हणतो इथे की सुमेर मंदिरापेक्षा आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या ते ज्याला अधिक महत्व होतं. ओके, देन एक बघूया, एखादी कंपनी म्हणजे, ठीक आहे आपण दोनला पण हे ठेवूयात होल्डवरती. एखादी कंपनी म्हणजे कायदेशीर अस्तित्व नसलेली काल्पनिक गोष्ट असते. असते, हा, आर्थिक व्यवहार नियंत्रण असते. सुमारे देव 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 अत्यंत प्रभावशाली होते. ऍक्च्युली वी विल कॅन्सल दॅट ऍक्च्युली. ओके, हा, विल कॅन्सल दिस, विल गिव्ह मार्क टू ऑल दिस. फेमिंग मध्ये फक्त प्रॉब्लेम झालेला. ओके, सगळ्यांना मार्क देऊया त्याचे, डोंट वरी. हा, तो प्रश्नच हे झालेला आहे. हा, दहा बघा, प्राचीन काळातील शेतकरी खाली कोणत्या गोष्टी करीत? आवडते दिवस मंदिर वाढणे, बरोबर आहे. हा, बरोबर आहे का? पहिली ओळ आहे ना. दुसरं, वैज्ञानिक शोधांसाठी आहे का मंदिराचा उपयोग? नाही. देवतांच्या सन्मानार्थ उत्सवांचे आयोजन करणे, बरोबर आहे. हा, आणि मंदिराचा व्यापार न्याय देण्यासाठी न्याय मंदिर म्हणून करणे, उल्लेख आहे का न्यायदानाचा? म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 अ आणि काय क. हा, 11 आणि 15 वॉज, किती लोकांनी सॉल्व्ह केला हा पॅसेज? 11 आणि 15. ओके, केला, इतक्या बऱ्याच लोकांनी केला. हा, पॉलीरायबोझोम म्हणजे काय? एंडला दिलेलं आहे. उत्तर करणार एम आर एन धाग्याला बांधले गेलेले अनेक रायबोझोम. ते गोम झाले ना, रायबोझोम ना. हा, तो उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3. टी आर एन ए अमिनो ऑसिलेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टी घडतात? सो टी आर एन एच्या अमिनो ऑसिलेशन प्रक्रियेमध्ये काय काय घडतात? कुठे आहे का उल्लेखित? हा, अ आणि क येत आहे ना. यात उत्तर काय दिलं आपण? 4 दिले का? करेक्ट करा ना मग. हा, अमिनो आम्ले सिंथेसिस सक्रिय होणे आणि काय, तिकड्या टोकाला अमिनो रेणू जोडला जाणे. येस, सो करेक्ट दॅट. आन्सर इज नॉट 4, आन्सर शुड बी 3. हा, पेप्टाइड शृंखला निर्मिती दीर्घीकरण अवस्थेच्या संदर्भात खाली कोणती विधाने योग्य ठरतील? क्रमिक अमिनो आम्लांचा रेणून पेप्टाइड बंध तयार होतात. येस ऑर नो? हा, स्थलांतरित प्रक्रिया घडून येते. येते. हा, अमिनो आम्ले टीआरएनए कडून सांकेतिक बनतात. नाही. हा, अगेन प्रत्येक पायरीत अमिनो आम्ल पेप्टाइड शृंखलेत जोडलेल्या शृंखलेचा काय वाढतो? विस्तार वाढतो. येस, बरोबर आहे. हा, मग उत्तर काय मग? 4. इकडे पण मग ते सिक्वेन्स मागे पुढे झाला आय थिंक सो. हा, एक मिनिट. 13चं काय? 1 मिनिट, द सिक्वेन्स चेंज.
हे 3 आणि 4 मागे पुढे झालेले ऍक्च्युली सिक्वेन्स असे झाले. हा 14 अमिनो आम्ल सक्रिय होण्यासाठी कशाची उपस्थिती आवश्यक असते? टीआरएनए सिंथेसिस. बरोबर आहे ना? मग अमिनो आम्ल सक्रिय होण्यासाठी कशाची उपस्थिती आवश्यक असते? अमिनो असिल टीआरएनए सिंथेसिसच्या उपस्थितीत अमिनो आम्ल सक्रिय होते आणि नंतर अमिनो आम्लाचे एक रेणू तिसऱ्या टोकाला जोडले जातात व संकुल बनते. या अभिक्रियेला एटीपीची गरज असते. या प्रक्रियेला टीआरएनए अमिनो ऑसिलेशन म्हणतात. पूर्ण सिक्वेन्स आय थिंक तो टायपिंग मध्ये चुकलेला आहे. हा तर मग उत्तर काय होणार? टी आणि अल्कली पदार्थाची. हा 2. आणि स्थानांतर म्हणजे काय? इथे टी पाहिजे ना? हा फक्त पाहिजे ना? हा नाही थोडा बाकी याच्यामध्ये ना आय थिंक टायपिंग वाल्याने पूर्ण हे केलेलं आहे. थोडं मागे पुढे. हा आय विल करेक्ट दॅट. नेक्स्ट चला 16 ते 20 ला या. हा याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला पॅसेज जो आहे 14:2 पूर्ण एकदा मी पुन्हा रिचेक करतो. हा पूर्ण पॅसेज मध्ये हे झालेलं मागे पुढे झालेलं सिक्वेन्स. हा नेक्स्ट बघा 16 ते 20. 4ची बर्फी श्रीमंत राष्ट्र होते. चीनी सरकार व नेते यांच्याबद्दल कोणते मत लेखकाने नोंदवलेले आहेत? कोणतं मत नोंदवलेलं आहे? चीनचे सरकार इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. बरोबर आहे. हा ज्ञान अत्यंत सखोल असून ते अत्यंत संतुलित आहे. आता इथे खूपदा अत्यंत शब्द आला तर आपण थोडा डेफिनेटिव्ह शब्दांना काय करतो? रिजेक्ट करत असतो. पण आता आपण जर का बघितलं तर एकदम रिजेक्ट होऊन आपल्याला हे आता आर्थिक व्यवस्था चीनची भूमिका अत्यंत अभ्यासपूर्ण राहिली आहे. आता सहसा आपण अत्यंत शब्द आले तर आपण काय करतो? एकदमच हे असे जेव्हा शब्द असतात ओके तर आपल्याला सहसा घेत नाही. पण इथे तुम्ही जर ऑप्शन बघितले तर यामध्ये काय आहे? 3 पर्याय. मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक पेपरमध्ये 2-3 प्रश्न असे टाकत असतो की असं काय नेहमी डेफिनेटिव्ह बघितलं म्हणजे रिजेक्ट करायचं असं नाही. तर थोडं मग ऑप्शन बघायचे त्यामध्ये कोणतं फिट बसतंय. ओके पहिली गोष्ट नागरिकांची गळचेपी केली हे विधान निश्चितपणे काय येणार? ते येऊ शकत नाही. गळपेची केली असं उलट पूर्ण चायनाचा तो काय करतो? वाहवाही करतोय ना पॅसेजमध्ये. हा तर 3 येणार नाही. मग बाकी 3 पर्याय कोणता? ड तर ऑलरेडी बाकी सगळ्या पर्यायामध्ये काय आहे? ड आहे. तर म्हणून आपल्याकडे एकच उरतो तो म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1च उरतोय. चीनमध्ये झालेला विकास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एका संधीचे काय आहे? रूपांतर आहे. ओके चुकीचं आहे. हा विख्यात निर्मितीचा सर्वप्रथम श्रेय चीनकडे जाते. बरोबर आहे. हा अरे बघा इथे मेन्शन केलेलं ना काय मेन्शन केलेलं आहे? आर्थिक विशेष भूभाग. हा कोणता? हा एक मिनिट कुठे आलेलं आहे सांगा. भाष्य खूप सावध चुकणार नसते. शेतकरी चीने सतत पाहिले की समतोल कुठे ठरणार नाही तो इतरांना वापरू देणार नाही. लास्ट सेकंड लास्ट हे असून मुख्य तिथे सरकारची इच्छाशक्तीने रेटा तो मग कोणत्या संदर्भात असो त्याने ठरवले की सर्व विरोध मिळून काहीतरी घडवणार. हा त्याची व्यवस्था पण जात नाही तिकडे शिस्तीच्या येथून जातं. हा ठीक आहे. तर तुमचं म्हणणं काय? नाही बघा गळचेपी करणे आणि विरोध मोडून काढणे या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ओके गळचेपी चीनने नागरिकांची गळचेपी केली म्हणजे त्यांना कोणतेच हक्क दिलेले नाही आणि दुसरे कोणी अपोज करतो त्याचं न ऐकणं डिक्टेटरशिप म्हणजे काय? त्यात 2 फरक आहे. एक तर हे आहे की कोणाचं न ऐकणं वगैरे जे आहेत ना तर त्याला म्हणतात की काय एकदा का ठरवलं की डिसिजन घेतलं मग लॉ जसा कृषी कायदा आला मग लॉ जरी किती विरोध झाला तरी मागे घ्यायचा नाही. याला काय म्हणतात? याला आपण काय म्हणणार की कडक शिस्त आहे आणि सगळं विरोध मोडून काढलं आणि ते हे केलं. पण जर का गडचेपी करणे म्हणजे काय की तुम्ही सरकारच्या अगेन्स्ट देशामध्ये काहीच बोलू शकत नाही. त्यांना मग मारलं जातं त्यांच्यावरती
त्यांच्यावरती हल्ले केले जातात, याला किंवा त्यांना कोणताच राईट राहणार नाही, त्याला म्हणतात की त्यांची गळचेपी करणे. एकदम चीननी काय गळचेपी केली असं आपण डेफिनेटिव्ह वरती नाही येऊ शकत असं. हा काय हो ठीक आहे ना, याचा अर्थ पण असं नाही ना की गळचेपी केली म्हणून. नाही 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 नाही, ते करतातच, केलेलं नाही असं नाहीये. तो म्हणतो की ठरवलं तर मग हे करतातच. ते कळक शिस्तीच्या विरुद्ध जातं, फाटा नसतो, निष्पण बंद केला जातो, फालतू धडे दिले जात नाहीत, असं ते करतातच ना. तो त्यांचा रेग्युलरिटीचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही होत की बाबा त्यांनी ते केलेलं नाही म्हणून. त्यांनी ते मेंटेन केलेलंच आहे. म्हणजे फ्युचरमध्ये करतील असं केलं, असं त्यांचा तो वेच आहे हे करण्याचा, असंच त्याचा अर्थ होतो. तो त्याचा अर्थ नाहीये. पण गळचेपी करणं म्हणजेच कोणते हक्क न देणं नागरिकांना, त्यांना म्हणतात गळचेपी करणं. आणि परत कोणाचं ऐकत नाहीये त्याचा अर्थ नागरिकांचा विरोध असेल तर ते पण त्याला जुमानत नाही, याचा अर्थ ती गडचिपी करता असं त्याचा अर्थ होत नाही. गडचिपी खूप जास्त डेफिनेटिव्ह ही गोष्ट झालेली. ओके, तर म्हणून उत्तर काय एकच होईल. हा 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 चीनचे नेते आजच्या घटकांचे सर्व खूप उपयोग करून घेतात. त्यांचे भाष्य खूप सावध आणि कुठेही झुकणारे नसते. खूप सावध. कशाचं खूप उपयोग करून घेतात ना ते चीनचे स्वतः राजकीय घटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप उपयोग करून घेतात. त्यांचे भाष्य खूप सावध असतं आणि अत्यंत संतुलित असतं. नाही, संतुलित आहे ना, कुठे झुकणारे नाही म्हणजेच काय, संतुलित आहे. अच्छा ठीक आहे, मी एकदा चेक करतो याला. पण मग चौथं तर एकदमच हे होणार नाही ना त्याच्यामध्ये, तर मग फिट टेप असतं. ठीक आहे, आय विल तरी मी बघतो याच्यामध्ये. हा ठीक आहे. हा नेक्स्ट बघा, कोण चालू होतं आपलं प्रश्न क्रमांक 17 ना. हा, चीनचे भौगोलिक स्थान व तेथील लोकसंख्या ही चीनसाठी जमेची बाजू ठरली आहे, बरोबर आहे का? येस. हा, चीनने साधलेला विकास हा सर्वस्थितीतील सरकारच्या धोरणांचा परिणाम असून त्यात नागरिकांची काहीच भूमिका नाही आहे. हे विधान काय चुकीचे, म्हणून उत्तर काय तुमचं मग ब आणि क. पर्याय क्रमांक काय 3. ओके, की मध्ये काय दिलेलं आहे मग, बरोबर आहे. हा, जगभर कोठेही असते तरी चीनी नागरिकांचा आत्मा चीनच असतो. याचा अर्थ काय, नेमका अर्थ काय? चीनी नागरिक कायम चीन पासपोर्ट वापरतात, हा होईल का? नाही. हा, चीनी नागरिक कायम चीन नागरिक म्हणूनच जगतात. पण काय, जगात कुठे चीन नागरिक चीनच्या हिताला काय देतात, प्राधान्य देतात. हाच अर्थ होईल ना. माझा आत्मा तोच आहे याचा अर्थ काय की स्टील माय आमचं हे आहे, बरोबर आहे ना. तर याचा अर्थ काय की स्टील आमचे फेवरिझम आहे त्या गोष्टीला, बरोबर, त्या गोष्टीला आम्ही विसरलेलो नाही, किंवा ती आमची गोष्ट जी हे म्हणजेच काय की त्यांच्या हिताला काय देतो, प्राधान्य देतो. हा, सो चीनी नागरिक कायम चीनच्या संस्कृतीचा गौरव करतात. संस्कृतीचा गौरव कायम करणे यापेक्षा बेटर उत्तर काय, चीनच्या हिताला प्राधान्य देणे. तर उत्तर काय 3 होईल. हा, खालील घटनांचा क्रम लावा. चीन हा अमेरिकन अर्थकारणाच्या मुख्य दृष्टिक्षेपामध्ये येतो, आला. हा, हा कधी आला रे? 100 वर्षापूर्वी. हा, अमेरिकन साधे वापर युरोपियन राष्ट्रांनी करणे कधी झालंय, 330 वर्षांपूर्वी, बरोबर आहे. हा, आशिया खंड जगाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनला, कधी बनला, जस्ट रिसेंटली, सध्या. आणि युरोप आणि चीन मधल्या वापरास सुरुवात कधी, 200 वर्षापूर्वी. ठीक आहे ना. हा, मग आता सगळ्यात पहिले काय घडलं मग, ब, अरे उलट जाईल लावावं लागेल ना कालक्रमानुसार. मग 350 पहिले काय येणार, ब येईल. हा, त्यानंतर काय येणार, ड, बरोबर. त्यानंतर काय येईल, ड, त्यानंतर अ, आणि त्यानंतर काय, क. सूत्र काय, पर्याय क्रमांक 2. चीनने विशेष आर्थिक भूभाग हे समुद्र किनारी बसवले, याचं कारण काय आहे? जागतिक व्यापार मार्गाचा काय फायदा उठवण्यात येणार होता. उत्तर पर्याय क्रमांक 3. 2025 बट लेंदियर पॅसेज.
शिक्षकी पेशा सोडून इतर क्षेत्रात जीविका करणाऱ्यांची शिक्षित होण्यामागची प्रेरणा शिक्षणाविषयीचे प्रेम अशी फारशी नव्हती. भौतिकवादी करिअर करणारे अशी ख्याती असलेले कायदा शिकणारे विद्यार्थी जेव्हा कायदा किफायतशीर शास्त्र बनतो हे लक्षात आल्यावर कायदा शिक्षणाकडे आकर्षित झाले. चर्च आणि सरकारी शासनात सुद्धा जलद गतीने पुढे जाण्यासाठी वकिलाची यशस्वी प्रॅक्टिस हा चांगला मार्ग आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. वैद्यक क्षेत्र सुद्धा नफा कमवून देणारे आकर्षण ठरले होते. जे वैद्यक अथवा कायदा वकिली क्षेत्रात जात नाहीत आणि जे काही क्षेत्रात चांगले प्रशिक्षित असतात ते रॉयल कोर्टमध्ये अथवा ख्रिस्ती पुरोहित वर्गात चांगल्या पदावर पोहोचू शकतात. ख्रिश्चन मुलांना फायद्यासाठी शिकवलेले हे वक्तव्य 12व्या शताब्दीतील शिक्षण देण्यामागच्या नफ्याच्या प्रेरणेची प्रभावी साक्ष ठरते. भावंडांपैकी एका भावंडाला ख्रिस्ती पुरोहित केले तर तो आई वडिलांना व इतर भावंडांना मदत करू शकेल. अशा पुरोहिताला कोणी वारसदार नसेल आणि त्याची संपत्ती असेल ती आपली व इतर भावंडांची असेल. 12व्या शतकात कायदा, सरकार आणि चर्च येथे संधी शिकल्यामुळे शिक्षण उत्पन्न वाढीचा प्रतिष्ठा मिळण्याचा मार्ग बनला. या काळात पूर्वी नव्हते इतके शिक्षण घेतलेले लोक या बाबतीत थॉमस वेल्वेटचे उदाहरण सर्वश्रुत आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून वर आलेला थॉमस वेल्वेट इंग्लंडच्या सब्जेक्ट आणि नंतर कॅटरिनाचा आर्चबिशप बनला. सॉलिबरीचा जॉन त्याच्या शिक्षणाची ख्याती व विषय आचरण म्हणून मरण पावला. बेकेट व जॉन ऑफ सेलिबरीजचे उदाहरण आपल्या समोर 12व्या शतकातील शिक्षणाबाबतचा सर्वात अवघड प्रश्न उभा करते. कोणत्या श्रेणीपर्यंत हे शिक्षण पुरोहितांना रक्षण देणारे होते? संपूर्ण 12व्या शतकभर सूचना देण्यासाठी मक्तेदारी ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांना मंडळीकडून होते. असे असले तरी आमच्या काळातील आर डल्टन साउदर्न हा धर्माधिकारी मंडळींना कर्मचारी नेमणूक केलेल्या संस्थांना धर्मनिरपेक्ष म्हणतो. 12व्या शतकातल्या शाळा पुरोहितांच्या होत्या तर काही धर्मनिरपेक्ष होते. या विरोधाभासातून आपण काय अर्थ लावू शकतो? प्रथम आपण माझा तो दोन देतो. पुरोहितांची बाजू घेऊ. 12व्या शतकातील व्यावसायिक आणि चर्च ऑर्डर मधील कलावंत सोडून सर्व शिक्षकांना नाही तर शाळातील युरोपीय विद्यार्थ्यांना पुरोहिताचा दर्जा होता. पण ते धर्मदास दिसत. हे सर्व खरे धर्मगुरू नसतात परंतु केवळ चर्चचा विद्यार्थी असल्याने सर्वांना ख्रिस्ती धर्मगुरूने कायदेशीर अग्रहक्क देऊ केलेले आहेत. 12व्या शतकातील बहुतांशी चर्चचे विद्यार्थी इटलीचा अपवाद सोडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर धर्मगुरू बनले. या सर्व कारणासाठी शिक्षित विद्यार्थ्यांनी क्लरिक ही संज्ञा वापरली. सामान्यतः वापरली जात होती तर अशिक्षित विद्यार्थ्यासाठी अदीक्षित ही संज्ञा वापरली जात होती. दीर्घकाळापर्यंत क्लिरिकल अथवा क्लर्क यासाठी विद्यार्थी लिहू शकणारा माणूस हा इंग्लिश समानार्थी शब्द म्हणून वापरला जात होता. तर आज सुद्धा फ्रेंच शब्दाचा ध्वनीत अर्थ बुद्धिजीवी असाच घेतला जातो. असे असले तरी 12व्या शतकातील शिक्षणात पर्यावरण उद्दिष्टे अभ्यासक्रम यांचा निधर्मी पद्धतीने विचार केला गेला होता. जेव्हा विद्यार्थ्याचे जीवन मठातून धावपळ असलेल्या शहरात हलवले गेले तेव्हा अर्थातच अधिक लोक निर्धर्मी बनले. असे बहुसंख्य विद्यार्थी चांगल्या शिक्षकांच्या शोधात आणि जगाचा अनुभव घेण्यात शहरातून हिंडत असत. जसे 12वे शतक पुढे पुढे सरकत होते विद्यार्थ्यांना प्रत्येक बाबतीत उत्तम गोष्टी पॅरिसमध्ये आढळल्या. पर्यावरणापेक्षा अधिक गोष्टी म्हणजे जरी बहुसंख्य ख्रिस्ती शास्त्रांची राणी म्हणून ओळखली जात असे असले तरी फार थोडे या शास्त्रात फिरकले. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या मुक्त कलांचा उपयोग कायदा वैद्यक यासाठी चर्चमधील श्रेणीत वरच्या स्थानावर जाण्यासाठी केला. असे असल्यामुळे मुक्त कलांचा अभ्यासक्रम अधिक सुसंस्कृत धर्मापासून दूर जाणारा बनला. अजूनही शिक्षण मात्र संपूर्णपणे लॅटिनमध्ये दिले जात होते आणि बहुतेक वेळा वाचन आणि पुस्तक धार्मिक असे परंतु पुढचे शिक्षण वृंदांगण शिकवणाऱ्या शाळेतील शिक्षणाप्रमाणे असे. वृंदगान तर्कशास्त्राच्या उदयाबरोबर ग्रीक आणि अरबी तत्वज्ञान व शास्त्रीय ज्ञानचे भाषांतर सुरू करण्यात आले. अरिस्टॉटलच्या सर्व लिखाणाचे तसेच या लिखाणावरील सुसंस्कृत अरबी समायोजकांचे लिखाणाचे भाषांतर सर्वात महत्त्वाचे मानले जात असे. यामुळे ग्रीक तर्कवादावर आधारित क्रांती आणण्यास मदत झाली. अधिक नीरस पातळीवर अरबांबरोबर झालेल्या संपर्काचा परिणाम असा झाला की 12व्या शतकात अरबी अंक आणि शून्याची संकल्पना या गोष्टींचा परिचय झाला. बहुतेक पाश्चिमात्यांनी सुरुवातीला या संकल्पनाला विरोध केला आणि त्यावेळी विनोदाने शून्य असा महत्त्वाकांक्षी अंक आहे तो कशासाठी गणला जात नाही आणि तरी सुद्धा त्याला आपली गणना व्हावी असे वाटत असे म्हटले जात असे. कालांतराने या प्रणालीत इटलीमध्ये व नंतर युरोपवर आपला मार्ग बनवला. यामुळे गणना करण्याची कला व हिशेब लिखाण अधिक सुकर बनले. ठीक आहे. 21वा चला मग प्रश्न घेऊया 21. 12व्या शतकात मुक्तकलेचा अभ्यासक्रम कशाकडे उपयोगी बनवला गेला? तो धर्म आणि त्याच्या प्रभावात वेगळा केला गेला. कायदा आणि वैद्यक शिक्षण पाया म्हणून विद्यार्थी प्रामुख्याने उपयोग करत पुढे फक्त लॅटिनमध्ये शिकले जाऊ शकत नव्हते हे तर होणार नाही. अरबीचा समावेश केला गेला हे पण नाहीये. कायदा शिकण्यासाठी पाया विद्यार्थी म्हणून प्रामुख्याने करत आणि धर्म आणि त्याच्या प्रभावाचा तो वेगळा केला गेला होता. मग सांगा मुक्तकलेचा अभ्यासक्रम उपयोगी कसा बनला? कारण काय? तो धर्म आणि त्याच्या प्रभावासाठी काय केला गेला? डायव्हर्ट भेटलं ना. हा येस. लेखकाच्या मतानुसार 12व्या शतकात लोकांची उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा काय होती? भौतिक प्रगती आणि उच्च दर्जा मिळवणे. बरोबर आहे का? येस. उत्तर एक दिलेले ना. शिक्षणाविषयी प्रेम होतं का? नाही. हा उत्तरानुसार 12व्या शतकातील शाळा पुरोहिती असल्या तरी निधर्मी असण्याची मागणी कोणती होती? काय कारण होती? निधर्मी का होती त्या शाळा?
अनेक शिक्षक कलाकार व्यावसायिक होते. विद्यार्थ्यांना धर्मगुरू मंडळीकडून मिळालेल्या खास अधिकारांना ते धर्मगुरू नसते धर्मगुरू दिसत इरिलेव्हंट आहे, डायरेक्ट रिजेक्ट करा. हे लरिक झालं, ते क्लरिक आहे. ही संज्ञा चर्चा असलेल्या समाजात शिक्षित व्यक्ती अशी ध्वनित करते, पण ती निधर्मी असण्याचं हे कारण आहे का? जरी धर्मगुरू मंडळाची शिक्षित पद्धती तरी शाळेतील अभ्यासक्रम उद्दिष्टे त्यांना काय बनवत होती? अधिकाधिक निधर्मी बनवत होती ना. हा, तर मग म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 4 आणि हा उल्लेखित आहे पॅसेजमध्ये, आपण वाचलंय ना. हा, ख्रिश्चन लोक त्यांच्या मुलांना फायद्यासाठी शिकवतात हे वाक्य काय सूचित करते? सेकंड. येस, पर्याय क्रमांक काय? 2 ना. हा, उतार्यानुसार 12व्या शतकातील युरोपमध्ये पूर्वी कोणता शिक्षणाचा कल नोंदवण्यासारखा होता? निधर्मीपणा. येस, त्या पॅटर्न हेच सांगितलेलं आहे. कशावरती फोकस आहे त्याचा? की कशा प्रकारे निधर्मीपणा त्याच्यामध्ये सेक्युलरिझम आलं. हा, हे लोकसेवेकडून संबंधित दस्तावेजांची फेराफार काय? नुकसान पोहोचवण्याकरिता लोकसेवेने चुकीचे दस्तावेज केले तर त्याला काय कोणती शिक्षा होईल रे? 3 असे इतक्या मुदतीची कोणते कारावास की दरोड किंवा दोन्ही. हा, चला 167 बघा. जर कोणी सेवक असेल असं त्याला माहित असेल तर त्याचा उद्देश असेल तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही तरी एका वर्णाच्या कारावासाची किंवा दरोडदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. ठीक आहे. हा, आता असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची व द्रव्यदंडाची. येस येस, 2 जास्त बेटर आहे. हा, 2 जास्त प्रॉपर आहे. 2 करा. हा, 27 4 27 4. हा, 28 तरतुदीनुसार कोणते कृत्य गुन्हा होणार नाही? कोणते कृत्य काय गुन्हा होणार नाही? हा, अनियंत्रित अधिकारी असे भासून खोटे सजवांकडे गुन्हा आहे ही गोष्ट. येस, अने पोस्टमन तार आणली असे भाऊन बलात दार उघडायला लावले, हे पण काय फसवताय लोकांना तुम्ही. हा, इन्स्टिट्यूट गणवेश घालून अने टॅक्सी लायसन्स जप्त केले, गुन्हा आहे. विविध वेशभूष स्पर्धेसाठी अने पोलीस गणवेश बिले धारण केले, ही स्पेशल त्यांनी काय केले? फक्त काय होती? त्याचा उद्देश कोणाला फसवणे होता का? नाही, तो तिथे फक्त हे करतोय आणि ती स्पर्धेसाठी ही आहे. तर इथे तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये काय की तुम्ही जाणीवपूर्वक जर कोणाला फसवण्याचा प्रयत्न करता तर ती गोष्ट काय आहे? गुन्हा आहे. कोणाला भासवतो, कोणाला भासवतोय का असं? नाही, तर ही फक्त गुन्हा या कॅटेगरीमध्ये येणार नाही. पर्याय क्रमांक काय? 4. ओके. नेक्स्ट, सार्वजनिक कार्यालयाचा लोकसेवक नाही हे माहीत असूनही व्यक्ती जेव्हा सरकारी कार्यालयाचा लोकसेवक असल्याची बतावणी करून जुन तावत्यागिरी करून त्याला कार्यालयाचे एखादे कृत्य करते किंवा कृत्य करण्याचा प्रयत्न करते तेव्हा काय अपराध घडतो? तो त्या लोकसेवकाकडून हा अपराध आहे. लोकसेवेने खरेदी केलेली मालमत्ता घेतली का त्यांनी? नाही. शासनाने नियुक्त केलेला लोकसेवक आहे का तो? शासनाने नियुक्त केलेला. अवैधपणे व्यापारीमध्ये व्यापार आहे का तो? सरळ सरळ त्यांनी काय ऍज अन काय गुन्हा केलेला आहे? तोतया करून लोकसेवक म्हणून त्यांनी काय केलेला आहे? गुन्हा केलेला आहे. ठीक आहे ना. हा, पोलीस निरीक्षक असताना सुद्धा गणवेश ओळख चिन्ह वापरून स्वतःचा निरीक्षक म्हणतो, हे त्याचे कृत्य कोणत्या कलमाप्रमाणे शिक्षेस पात्र आहे? 171. रीड आउट करा. हा, 171 मध्ये ना समजवा म्हणून तो काहीतरी परिधान करतो वगैरे 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 आहे. हा, 171. तो उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. 31 to 35. 5 किलोहर्ट्ज वारंवारता व ध्वनीला 1.5 किलोमीटर अंतर पार किती वेळ लागतो? चला सोल्युशन्स बघा आपले. सोल्युशनची फाईल बघा. वारंवारता, हा, सो 1.5 किलोहर्ट्ज 1.5 into 10⁻³ लॅम्डा. तरंग लांबी काय आहे? 25 सेंटीमीटर 0.25 मीटर. अंतर काय? 1.5 किलोमीटर. सो 1.5 into 10⁻³ काय 10⁻³ ना. हा, आणि वेळ टी. हा, ते हे जे ते 10⁻³ आहे, ते आमच्या यांनी हे झालेलं ते 10⁻³ त्याचा अर्थ. सो वारंवारता आणि कॅल्क्युलेशन करा, ते किती 375 मीटर पर सेकंद. त्याला 10⁻³ करा, 103 नाही येते. हा, वेग म्हणजे काय? अंतर भागिले वेळ. तर हा इथनं त्याची व्हेलॉसिटी येईल. बरोबर. ध्वनीचं काय येणार? कारण इथं तुम्हाला वेग हे पाठ पाहिजे ना. तुमचं सायन्सचा प्रश्न आहे. एनसीआरटी मी याच्यात घेतला, एनसीआरटी पण नाही, स्टेट बोर्डात घेतला आणि त्यातलेच प्रश्न उचललेत मी. हे तर तुम्हाला तशी आले पाहिजेत पॅसेज न वाचता. नाही आले सोडवता. एक मिनिट, इकडे चुकले आहे का? प्रश्न वेगळं इकडे वेगळं आहे का? 5 किलोहर्ट्ज. अरे ओके 5. हा,
तर किती येतं याचं 6 येतं का प्रॉपर? ओके, सो 6 सेकंड करा मग त्याला. नेक्स्ट 32 बघा. 1 सेंटीमीटर तरंग लांबीचा ध्वनी तरंग 360 मीटर पर सेकंद जास्त ध्वनी ऐकणे सक्षम आहे का? सो लॅमडा आणि व्ही वेलॉसिटी 340 मीटर पर सेकंद बरोबर आहे. हा याच्यावर व्ही बघा, व्ही इंटू लॅमडा, तर एक कॅल्क्युलेशन करा किती येतं 34,000 किलो हर्ट्ज. पण ही वारंवारता कितीपेक्षा जास्त आहे? 20,000 आरे पेक्षा जास्त आहे ना. तर याने आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे ना त्यामध्ये पॅसेज बघा. बघा श्राव्य 2 20 ते 20 असे आहे. याला काय म्हणतात? कानाचा ध्वनी ऐकण्याची मर्यादा. ठीक आहे, म्हणजेच याचा मधला ध्वनी माणूस ऐकू शकतो. याला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. 20 हर्ट्ज पेक्षा कमी व 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त ध्वनी ऐकू शकत नाही. 20 हर्ट्ज पेक्षा कमी आणि 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्तचा तो ध्वनी काही ऐकू शकत नाही. कळलं का प्रत्येकाला? ओके, तर मग आता आपण जेव्हा कॅल्क्युलेशन केलं आपला किती आला 30 किती आहे 34. तर तो ऐकू शकतो का माणूस? नाही, तर तो मानवास ऐकू येणार नाही. तो उत्तर काय येईल 32 चा पर्याय क्रमांक काय 1. हायड्रोजन गॅस 2 सारख्या बाटल्यांमध्ये एकाच तापमानावर ठेवला आहे. बाटल्यांचे वायूचे वजन अनुक्रमे 12 व 28 किलोग्राम आहे. ए बाटलीमध्ये ध्वनीची गती बी बाटलीपेक्षा किती पटीने काय असेल? अधिक असेल. हा, तर बघा आता इथे काय आहे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये व्हेलॉसिटीचा आणि याचा काय रिलेशनशिप आहे रे? मॉलिक्युलर वेट हा बरोबर आहे, वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे ना. हा, मग आता आपण याच्यामध्ये घेऊयात वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. तर हा बघा पहिल्याचं काय होणार वर्गमुळाचं व्यस्त प्रमाणामध्ये दिस वॉट 12 आहे, आलं 12 याचं मॉलिक्युलर वेट. याचं काय होणार सो म्हणजे 2√3 ही कॉन्स्टंटी. आणि सेकंडचा किती आहे मॉलिक्युलर वेट 48 आहे का? फोर्टी एट आहे, ठीक आहे ना. हां, सही केलं आहे आपण. याच्यामध्ये 4 बाय आता व्ही ए बाय व्ही बी तर 1 आणि याला याला करा तर याला याने भाग द्या. सो आता हा जाईल वरती आणि हा जाईल खाली. √3 कॅन्सल. 4/2 म्हणजेच काय 2. सूत्र काय येणार 1 येईल ना. सो ऑप्शन नंबर 1. काय म्हणते व्ही ए बाय व्ही बी तो 1/√12 अपॉन 1/√48. मग आता काय √48 वरती जाईल आणि मग √12 खाली येईल. हा बार चौक का √4 √4 म्हणजे काय तू 2च आहे ना. मग तेच काय प्रॉब्लेम. आता उत्तर तेच आहे ना 2च आहे ना. ते 34 बघा. ओचा रेणूवर 32 आणि एचचा रेणूवर 2 असल्यास समान भौतिक स्थिती ध्वनीचा वेग हायड्रोजन ऑक्सिजनपेक्षा किती पट असेल? अगेन तर याचा दोघांच्या व्हेलॉसिटीचा आपण जर का रेशो काढला बरोबर आहे तो काय किती येतो तो हा 32 आणि हा काय 2 ना. सो 32 आणि काय 2. सो 32/2 म्हणजेच काय सो 4/√2 आणि हा काय √2 कॅन्सल होतील ना. सो द रेशो काय होईल यांचा व्हेलॉसिटीचा 4 बरोबर आहे 4. हा या 32 ला भागिले 2 केलं तरी किती येतात 16 उरतात. √16 म्हणजेच काय 4. नेक्स्ट 25 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ऑक्सिजनमध्ये ध्वनीचा वेग हा पितळमधील ध्वनीच्या वेग याचा गुणोत्तराचा किती आहे जवळपास. तर चला इथे जर ध्वनीचा वेग आपण जर का बघितला तर ऑक्सिजनचा ध्वनीचा वेग किती आहे 316 आहे. हा आणि पितळमधला ध्वनीचा वेग किती आहे 4700. सो 4700 आणि 316 यांचं गुणोत्तर अप्रॉक्सिमेटली किती होईल किती होतं अप्रॉक्सिमेटली 1:15च्या आसपास येतं. तो उत्तर काय पर्याय क्रमांक 3 सरळ आहे. 316 करा बघा 4700 याचा रेशो काय तो अप्रॉक्सिमेटली येतो ना जवळपास 1:15 येतो. ठीक आहे.
उतार्यामधील माहितीनुसार विविध प्रदेशामधील घोड्याचे अस्तित्व आढळून येण्याचा योग्य क्रम कोणता आहे? कोणता आहे की जिथे घोड्यांचं अस्तित्व जे आहे ते आढळून येतं, याचा योग्य क्रम कोणता आहे? हा, तर पहिले कुठे सापडला रे घोडा? कझाकिस्तान आणि काय? मंगोलिया. देन इराण, नंतर मग काय? इराक, आणि नंतर मग काय? युरोप. सिक्वेन्स दिलाय. सूत्र पर्याय क्रमांक 4. आणि आता एक आणखी तो असं म्हणतात ना की आपल्या इथे कोणी आणला घोडा? कोणी आणला? प्राणी आर्यांनी आणले ना म्हणतात ना आपल्या इंडियामध्ये. पण याच्या आतीची आणखी पण एक थेरी आता दिसत आली. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की घोडा ऑलरेडी अस्तित्वात होता भारतामध्ये. असे पण काही अश्मिभूत आता सापडलेले आहेत, त्याच्यावरती पण चाललेलं आहे. पण तो 7,000 वर्षा पहिले पूर्वीच एक्सचेंज झाला आणि आर्यांनी निश्चित आणला, पण त्याच्या आधी सुद्धा होता असं पण म्हणतात काही लोक. काहींचं असं म्हणणं आहे. ओके, येस. हा, म्हणून त्याच्यावर आता म्हणतात की घोडा ऑलरेडी इंडियामध्ये ऑलरेडी होता. आणि आतापर्यंत थेरी काय सांगत होती की घोडा कोणी आणला? आर्यांनी आणला. पण असं म्हणतात की याच्या आधी 8-10 हजार वर्षापूर्वीच घोडा भारतामध्ये होता, पण 7,000 वर्षा आधी तो भारतात एक्सटिंक्ट झाला होता. नंतर आर्य पुन्हा तिथे घेऊन आलेत असं पण काही लोक म्हणतात. हा, नेक्स्ट बघा. हा, गाढव व घोडा एक वैरी मानले जातात. काय हे काय होईल का? चुकीचं आहे. हा, तो योग्य नाही म्हणजे काय? अयोग्य विचारलंय ना आपल्याला. अच्छा, अयोग्य विचारलंय का? अच्छा, मी योग्य सोचलं याला. हा, नेक्स्ट. स्थलांतर व दुष्काळ यामुळे प्राचीन घोडा पाण्या महत्व वाढीस लागले. बरोबर आहे. हा, घोड्या दक्षिण रशियान केलेला आहे संशोधनात मोठी फसगत झाली आहे. बरोबर आहे. हा, विस्तीर्ण घोड्याचे अस्तित्व आपल्याला विद्वानांना आहे. हे पण काय चुकीचं आहे. त्यांनी चुकीचंच विचारलं ना, योग्य नाहीच विचारलेलं आहे. तो अ आणि ड पर्याय 4 असला पाहिजे. घोडा या प्राण्याबद्दल कोणती विधाने योग्य विधाने कोणती आहेत? घोडा हा मूलतः एक जंगली पशु असून मध्य आशियातील रानटी टोळ्यांनी त्याला माणसावण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, इराणमधील घोडा या प्राण्याचे निष्कर्षात तबलीचे ठिकाण महत्वाचे आहे. तालिब्लिस. बरोबर आहे. येस. भारतात घोडा प्राण्याचा संबंध आर्यामुळे आला. पॅसेजमध्ये कुठे माहिती पडतंय का? नाहीये. तसं आला पण आपल्याला इथे काय माहिती पडते का? नाही. भारत एक घोडा उत्पत्ती स्थान आहे घोड्याचे. कुठे बोलतोय तो? काही संबंध आहे का? नाही. पर्याय क्रमांक काय? 1. हा, कृषी संस्कृती घोड्या प्राणी विशेष महत्व नव्हते. बरोबर आहे का? अरे बघा, यांनी काय मेन्शन केलेलं आहे इकडे बघा, वाचा ना त्याच्यामध्ये. 1 मिनिट, विल सी. वाचूया आपण. काय काय मेन्शन केलेलं आहे? कोडे त्याचा उपयोग दुष्कर होऊन दशी प्यायले तेव्हा घोडा फार उपयुक्त ठरला. बघा, आशिया ते भागात युरोप नेला प्रसिद्ध जाण्यामध्ये पर्यावरण कोरडे होऊन स्थलांतरे सुरू झाली. त्यावेळी त्याचा उपयोग झाला. शेती करणे दुष्कर होऊन जेव्हा भटके जिने नशिबी आले तेव्हा घोडा फार उपयुक्त ठरला. म्हणजे जेव्हा स्थलांतर पर्यावरण काय झालं? कोरडं झालं. मग कोरडं झालं तर त्याच्यामुळे काय काय नव्हतं? जेव्हा पर्यावरण कोरडं झालं तर शेती करणं काय झालं? पॉसिबल झालं नाही. आणि मग तेव्हा घोड्याला काय झालं? महत्व प्राप्त झालं. ठीक आहे. तर आता आपण जर काय याच्यामध्ये बघितलं, हा, तर भटक्या पशुपालन संस्कृतीत घोडा प्राण्यास विशेष महत्व प्राप्त झालं. हे काय? बरोबर आहे. आता ब बरोबर होईलच. हा, आता बघा कृष्ण घोड्या प्राण्यास विशेष महत्व नव्हते. आता मला सांगा, घोड्याचं तुम्ही म्हणाल की आता हे कुठे मेन्शन केलेलं नाहीये असं. अरे पण त्यांनी इथे बघा काय मेन्शन केलेलं आहे, इथे वाचा ना त्याच्यामध्ये. काय मेन्शन केलं की पर्यावरण कोणी स्थलांतरित चालू झाली आणि शेती कोण काय होते, तर तो पण विशेष महत्वाबद्दल बोलतो ना. जर का त्याचं आता पॅसेज कशाबद्दल आहे वाचा. पॅसेज कशाबद्दल आहे पूर्ण? घोड्याबद्दलच आहे ना. आणि जर घोड्याचं महत्व जर त्याच्यामध्ये विशेष महत्व असतं कृषी संस्कृती, तर त्यात मेन्शन केलं असतं ना त्यांनी त्यामध्ये. आणि त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं की जेव्हा शेती अवघड झाली तेव्हा घोड्याला महत्व प्राप्त झालं. याचा अर्थ शेती संस्कृतीत घोड्याचं महत्व होतं का? नाही. येस. सो दॅट्स वाय हे विधान काय होणार? बरोबर होईल. म्हणून विधान काय होईल? बरोबर होईल. लक्षात घ्या. हा, तर विधाने योग्य आहे. आणि काय कसे आहेत? पण या दोघांचं एकमेकांशी रिलेशन आहे का? नाहीये. म्हणजे नाही, म्हणजे स्वतंत्र बट नाही, बट इंडिपेंडेंट विधान आहेत ना दोन्ही पण. कशा प्रकारे? कुठे? बरोबर. हा,
नाही ना, 4 नाही, तेच तर म्हणतोय ना मी. 4 कसं काय? मुद्दा काय सांगतो, तुम्ही कोणतं ऑप्शन करताय? कसं काय 4 येणार उत्तर? अरे मला सांगा, प्रॉपर घोड्याबद्दल पॅसेज कशाबद्दल आहे? घोडा कसा महत्वाचा ठरला. जर घोडा कृषी संस्कृतीमध्ये विशेष महत्वाचा असता, प्रश्न बघा काय, विशेष महत्व नव्हते त्याला. जर त्याला कृषी संस्कृतीमध्ये महत्व असतं, तर मग घोड्याचा त्यांनी उल्लेख केला नसता का? की कृषी संस्कृतीमध्ये तो काय आहे, महत्वाचा आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे. त्यांनी म्हटलं घोड्याला महत्व केव्हा प्राप्त झालं, की जेव्हा तापमानामध्ये तो बदल झाला, जेव्हा तापमान कसं झालं, कोरडं झालं. मग त्याच्यामुळे काय झालं, लोकांनी मायग्रेशनला सुरुवात केली. म्हणजे स्थिर शेती जी आहे त्याचं महत्व काय झालं, कमी झालं आणि लोकांनी स्थलांतरित, आणि तेव्हा घोड्याला काय झालं, याचा अर्थच काय, की शेतीमध्ये त्याला महत्व कम नव्हतं, विषय महत्व नव्हतंच तेव्हा, त्याला ते हे नव्हतं, तो काही कामाचाच नव्हता. असं काही आलं असतं चुकीचं आलं असतं, की घोड्याचं काहीच काम नव्हतं, घोड्याचं या संस्कृतीमध्ये त्याचा काही हे नाही. पण त्यांनी काय विशेष महत्व नव्हते ना, तर विशेष महत्व नव्हतंच त्याचं काही. आणि जर विशेष महत्व असतं त्यांनी त्यात सांगितलं असतं, कारण पॅसेज मेन घोड्यावरतीच सेंट्रल थीम प्रयोजित आहे ना, की घोडा कसा आला आणि कसं त्यांनी हे केलंय म्हणून. ओके, सो उत्तर काय होणार? 1 आणि 2. ठीक आहे, मी 1 आणि 2 मध्ये तुमचं म्हणणं, आता तुमचं म्हणणं काय, त्यामुळे 4चा संबंधच येते. 4 तर होऊ शकत नाही उत्तर. उत्तर अ आणि ब दोनही बरोबरच आहेत विधानं. हा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की परस्पर संबंधित यायला पाहिजे. हम्म, हम्म. नाही नाही नाही, अरे एका वाक्यात आला याचा संबंधित झाला असं कसं होतं? असं नाही होतं, एका वाक्यात आलं म्हणजे संबंधित असं नाही होतं त्यामध्ये. हा, याच्यामध्ये काय मेन्शन केलं त्यांनी बघा. हा, शेती करणे जेव्हा काय झालं, जिकरीचं झालं वगैरे वगैरे. हा, तर तेव्हा त्याचं नशिबी आलं, स्थलांतरित सुरू झाली आणि दुष्काळ झाले, आणि तेव्हा तेव्हा घोडा फार उपयुक्त ठरला. घोड्या महत्व प्राप्त झाले आणि विशेष महत्व नव्हते, याच्यामध्ये महत्व त्याला प्राप्त झालं. ठीक आहे, विल थिंक ऑन दॅट टू, आय विल चेक. प्रस्तुत उत्तराचे प्रयोजन काय आहे? 2 घोड्याचं मूळ स्थान विवाद झाले, स्थलांतर याचा मागोवा घेणे, दोनच होईल ना प्रयोजन. आर्यांची वर्ष सिद्ध करणे होईल का? शास्त्रीय संशोधनाचा चुका जगापुढे आणणे, मानवी संस्कृतीचा विकास आणि घोड्याचा सहसंबंध दर्शवणे, मानवी संस्कृती कशी डेव्हलप झाली तसा घोडा कसा डेव्हलप झाला याचा संबंध आहे का? उत्तर काय होईल? घोडा हा कसा आला आणि त्याचा हे आलं. बरोबर आहे. हा, अगेन अ व्हेरी व्हेरी टफ पॅसेज, 41 to 45. पूर्ण अप्लिकेशन बेस्ड पॅसेज आहे. आणि असा पॅसेज जर एक्झाम मध्ये आला तर मी तर म्हणेल की काय करा, याला स्किप करा, किंवा काही एखाद 2 प्रश्न तुम्हाला जे वाटतात ते सोडवा, नाही तर हे करा. ओके, तो अप्लिकेशन बेस्ड आहे, पुढच्या गोष्टींना काही संबंध सुद्धा त्यामध्ये लागत नाहीये. ठीक आहे. हा, सामाजिक करार हा सर्वपरिचित सिद्धांत असून त्यातील न्यायाच्या संकल्पनेचे सादरीकरण करणे हा माझा उद्देश आहे. ही संकल्पना सिद्धांत अधिक विस्तृत करते व त्याला उच्च दर्जाच्या अमूर्त पातळीवर नेऊन ठेवते. यासाठी आपल्याला विशिष्ट समाजात प्रवेश करण्यासाठी मूळ कराराचा विचार करण्याची गरज नाही, अथवा विशिष्ट प्रकारचे सरकार स्थापन करण्याचे कारण नाही. एका मर्यादेपर्यंत समाजाच्या पायाभूत रचनेसाठीची न्यायाची तत्वे ही मूळ कराराची उद्दिष्टे आहेत. ही तत्वे भविष्यातील सर्व कराराचे नियमन करतील. ही तत्वे कोणाचे सामाजिक सहकार्य अपेक्षित आहे, कोणत्या स्वरूपाचे सरकार स्थापन होऊ शकेल या गोष्टी स्पष्ट करतात. अशा तऱ्हेने मानल्या जाणाऱ्या न्यायाच्या तत्वांना मी निष्पक्ष न्याय असे म्हणेन. अशा तऱ्हेने आपणास कल्पना करायची आहे की सामाजिक सहकार्यात गुंतलेले एकत्रित मूलभूत हक्क आणि जबाबदारी निवडीतील व सामाजिक फायद्याची विभागणी निश्चित करतील. जसे प्रत्येक व्यक्तीने तर्कनिष्ठपणे निश्चित केले पाहिजे की त्याचे भले कशात आहे, म्हणजेच त्याच्यासाठी अनुकरण असेची कोणती प्रणाली तर्कनिष्ठ हे त्याने ठरवले पाहिजे. म्हणजे व्यक्तींच्या गटाने एकदा ठरवले की त्यांच्यात कोणती गोष्ट योग्य की अथवा निश्चित करायची, तर्कशुद्ध विचार माणूस या समान स्वातंत्र्याच्या काल्पनिक परिस्थितीत जी निवड करेल ती निवड न्यायाचे तत्वे निश्चित करेल. न्याय म्हणून न्यायामध्ये पूर्वग्रह विरहित योग्य न्यायात मूळ स्थिती ही प्रत्यक्षातील ऐतिहासिक परिस्थिती नसते, तर ती निवड गृहीत धरलेली परिस्थिती मानली जाते, जिच्या आधारे न्यायाच्या काही कल्पनांपर्यंत पोहोचता येते. या परिस्थितीचे वैशिष्ट्य कोणालाही म्हणजे त्याचे समाजातील स्थान माहीत नसते. तसेच बौद्धिक क्षमता, आपल्या समाजातील वर्ग, स्थान, त्याच्या नशिबात असलेला नैसर्गिक साधन हिस्सा व स्वतःच्या क्षमता, बलस्थान इत्यादी बाबत कोणालाच काहीच माहीत नसते. मी तर असे मानेन की संबंधित चांगल्याबद्दलच्या संकल्पना अथवा खास मानसिक वृत्ती माहिती नसतात. न्यायाची तत्वे ही अध्ययनाच्या पडद्याआडच निवडली जातात
ज्यामुळे विशिष्ट सामाजिक स्थितीची तत्वनिवडीची कोणताच फायदा अथवा तोटा मिळत नाही. सर्वजण एकसारख्या परिस्थितीत असल्याने कोणीही त्याच्या विशिष्ट स्थितीला पूरक असलेल्या तत्वांची रचना करू शकत नसल्याने तत्वे ही सुयोग्य करार अथवा वाटाघाटीचा परिणाम निवडतात. निष्पक्ष न्यायाची सुरुवात अनेक व्यक्तींनी मिळून एकत्रितरित्या निवडलेल्या सर्वसामान्य निवडीपासून होते. पहिली न्याय संकल्पनेची निवड ही इतरांच्या निवडी नंतरच्या सर्व ठिकाणचे नियमन आणि संस्था सुधारणा करणारी ठरते. अशा न्याय संकल्पनेची निवड केल्यानंतर त्यांच्याकडून आपण घटनेची निवड केली जाण्याची कायदा करण्याची अपेक्षा करू शकतो. हे सर्व सुरुवातीलाच मान्य केले यात न्यायाच्या तत्वानुसार होणे अपेक्षित असते. आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की या गृहीतके कराराच्या क्रमाद्वारे आपण नियमनाच्या सर्वसामान्य प्रणालीचे करार केला असता. याशिवाय मूळ स्थितीत तत्वांचा संच निश्चित करेल की गृहीत धरले तर ते सुद्धा खरे असेल की तेव्हा तत्वांचे पालन करणाऱ्या सामाजिक संस्थांमार्फत कार्यरत असणारे व चांगले संबंध असणारे एकमेकांना असे म्हणू शकतात की आम्ही सर्वसामान्य अटींवर एकमेक सहकार्याने वागतो. या वस्तुस्थितीची सर्वसामान्य मान्यता संबंधित न्यायाच्या तत्वाच्या सार्वजनिक स्वीकारापाठीचा पायीवर देव करेल. व्यक्ती जन्माबरोबर विशिष्ट समाजात विशिष्ट स्थान मिळवते आणि अशा स्थानाचे स्वरूप जीवन संबंधावर परिणाम घडून येते. आता बघा न्याय समाजाचे उत्तम वर्णन कसे करता येईल. न्याय समाजाचे उत्तम वर्णन कसे करता येईल. तर आता बघा थोडा अवघड प्रश्न. चला 41 काय काय ऑप्शन्स त्यांनी दिलेले त्यामध्ये बघा. कल्पित केलेल्या तो पर्याय क्रमांक 1 एक आदर्श स्थान जे प्रत्येक जण समान असतो आणि केवळ व्यक्तींच्या सध्याच्या स्थानावरून व सत्तेवरून तिला कोणते खास हक्क भोगता येतात उलट येत नाहीत. अरे त्याच्या स्थानावर त्याला उपभोगता येईल का नाही. उलट तिथे प्रत्येक जण काय असतो समान. इथपर्यंत बरोबर होतं पण तो काय म्हणतो की व्यक्तीच्या त्याच्या समाजावरून त्याला खास हक्क उपभोगता येतील का नाही. तो कोणी असो त्यासाठी प्रत्येकासाठी न्याय काय आहे समान आहे ना. 2 बघा असा काल्पनिक समाज ज्यामध्ये लोकांचे योग्य न्याय तत्वांबाबत सहमती नसते. अरे सहमती नसते की सहमती असते. सहमती असते ना तर न्याय नसते म्हणता येईल का. असा समाज ज्याच्यामध्ये न्याय तत्वे व्यक्तीच्या स्थानावर व सत्तेवर आधारित नसतात. बरोबर आहे. देन 4 ऐसा ऐतिहासिक हा ऐतिहासिक समाज थोडी आहे ही कल्पित केलेली स्थिती आहे. हा ऐतिहासिक समाज आहे का नाही. म्हणून हे विधान काय होणार चुकीचं होणार. बरोबर आहे ना. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. इथे काय डेफिनेटिव्ह शब्दांवर्ण उत्तर काय होतात रिजेक्ट होतात. कळलं. उत्तरातील न्यायाची मूळ स्थिती लेखकाने काय म्हणून वापरली आहे. उत्तरातील न्यायाची मूळ स्थिती सो न्याय तत्वे प्राप्त करण्यासाठी व्यक्तिस्थान न्यायाचा परिणाम न होणारी गृहीत धरलेली कल्पित स्थिती. बरोबर आहे हो ना. कल्पना केलेली ना त्यांनी ही स्थिती गृहीत धरलेली आहे ना. कल्पित स्थिती आहे की नाही. अशी गृहीत तिथे प्रत्येक समान असतो जिथे कोणत्याही व्यक्तीला तिच्या सत्ता व खास सवलती मिळत नाहीत. पण हे सगळं कशासाठी रे. इथे महत्वाचा मुद्दा काय. ठीक आहे 1 आणि 2 ठीक आहे आपण समाजातील व्यक्तींमध्ये योग्य एकवाक्यता मिळवण्यासाठी मिळवण्यासाठीची हे होईल का नाही. देन अशी काल्पनिक स्थिती जिचे उद्दिष्ट न्याय तत्वात योग्यताने असेल ज्या कोणत्याही प्रतिष्ठा व उपभोगू शकणार नाही. आता इथे बघितलं तर हा असा एकदम डेंजरस प्रश्न आहे. यात ही 90% शाश्वती आहे आणि आहे पण याच्यामध्ये. ओके शेवटी मला सांगा इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे. हे न्यायाची जी काही मूळ स्थिती आहे ही कशासाठी आहे. न्याय तत्वे प्राप्त करण्यासाठी त्याची व्यक्तीचं स्थान प्रतिष्ठा वगैरे वगैरे याचा परिणाम न होणारी ही एक गृहीत धरलेली आणि कशी स्थिती आहे कल्पित स्थिती आहे. ओके सो गृहीत धरलेली काय आहे कल्पित स्थिती आहे. अशी गृहीत धरलेली कल्पित स्थिती जिच्यात आता हे पण गृहीत धरलेली कल्पित स्थिती आहे प्रत्येक ती समान असते व जिच्यात कोणत्या व्यक्तीला तिच्या सत्ता व प्रतिष्ठेच्या जोरावर खास सवलती मिळत नाही. बरोबर आहे. पण इथे फक्त सवलती मिळण्याचा तो उल्लेख करतोय पण इथे जर का आपण बघितलं तर यांचे त्याचं स्थान प्रतिष्ठा स्थिती बघा इथे काय प्रत्येक व्यक्ती म्हणजे काय न्यायाच्या दृष्टीने प्रत्येक समान असतो. बरोबर आहे ना. न्याय बघा यात पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये फरक काय लक्षात घ्या. सोसायटीमध्ये प्रत्येक ती समान असतो असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती काय असतो भिन्न असू शकतो पण त्याचा न्याय देताना कोणताही इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही. आणि याच्यावर यांनी सगळं कशासाठी आपल्याला न्याय तत्वे प्राप्त करण्यासाठी. म्हणून पर्याय 2 पेक्षा किंवा
दुसरं आहे की न्याय तत्वात योग्यता आणणे. न्याय तत्वामध्ये योग्यता आणणे, ज्या योग्य कोणत्याही व्यक्ती तिच्या प्रतिष्ठा व सत्तेच्या जोरावर हे करता येणार नाही. बरोबर आहे? हा चौथं नाही, पण चौथ्यापेक्षा बघा ना, बेटर वे काय होणार बघा, त्याच्यामध्ये फक्त योग्यता आणणंच हे नाहीये ना, त्याच्यामध्ये आपल्याला न्याय तत्वे काय पूर्ण काय करायचे आहेत, प्राप्त करायचे आहेत. ओके, नाही सेम नाही, तेच सांगतो तुम्हाला. अशी काल्पनिक स्थिती, ठीक आहे, तर कल्पित स्थिती बरोबर आहे. दिस इज एन अज्युम्ड, ही गोष्ट काय केलेली आहे, अज्युम केलेली आहे, ज्याच्या वर्ण आपल्याला काय करायची, न्यायतत्वे प्राप्त करायची. हा, न्यायतत्वात योग्यता आणणे म्हणजे ऑलरेडी न्यायतत्वे एस्टॅब्लिश्ड आहेत. ओके, आणि त्याला आपल्याला फक्त काहीतरी काय करायचंय, चेंज करायचंय. म्हणजे ऑलरेडी आहेत आणि त्यामध्ये चेंज करणं हे नाही, आपल्याला न्यायतत्वे काय करायची आहेत, प्राप्त करायची आहेत. आणि ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय आपण अजून केलंय की हे केलेलं आहे. करेक्ट. उत्तर काय होईल, तो जास्त बेटर. हा हा बरोबर. काय काय न्याय म्हणून न्यायामध्ये अथवा पूर्वग्रह विरहित योग्य न्यायात कोणत्याही न्यायामध्ये मूळ स्थिती ही प्रत्यक्षातील ऐतिहासिक परिस्थिती नसते, तर ती निव्वळ गृहीत धरलेली परिस्थिती मानली जाते. हा, तर इथे तुम्ही अरे पण तो तसं थोडी म्हणतो की न्याय योग्य असं, त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा ना, न्याय तत्वामध्ये योग्यता असणे हे असेल, याचं उद्दिष्ट काय की न्याय तत्व आहेत की त्याच्यामध्ये काय आणायचे, त्याला योग्यता आणायची आहे. अरे पण आपल्याला योग्यता आणण्यात आपण पहिले आपल्याला ते जे आहेत ना, ही जी न्यायाची मूळ स्थिती जी आहे ती काय आहे, बरोबर. नाही नाही नाही, चौथं व्यापक नाही पहिल्यापेक्षा, तेच म्हणतोय ना मी. अरे ती गृहित धरलेली स्थिती, दुसरी गोष्ट इथे महत्वाचं काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे, यात स्पष्ट मेन्शन आहे की ती गृहित धरलेली स्थिती आहे. यात पण हे मेन्शन केलेलं आहे स्पेसिफिकली की ही जी स्थिती आहे ही कशी आहे, ती निवड काय आहे, गृहित धरलेली स्थिती आहे. ओके, सो जास्त व्यापक ती गोष्ट सांगते ना तुम्हाला, पहिलंच जास्त व्यापक आहे चौथ्यापेक्षा. ओके, अजून केलेली गोष्ट आहे ती. तर उत्तर काय होईल इथे, पर्याय क्रमांक 1 होईल. हा, पुढीलपैकी कोणती बाब अध्ययनाच्या पडद्यामागील न्यायालयाच्या निवडीच्या परिस्थितीची बरोबर असल्याचे उत्तम उदाहरण ठरू शकेल. अगेन इट्स अ डिफिकल्ट क्वेश्चन 43. हा, सो अध्ययनाच्या पडद्यामागून म्हणजे काय, आपल्याला काहीच माहिती नाहीये. जहाज फुटल्यामुळे निर्जन बेटा एकच, परंतु आपल्यासाठी पडद्याची काही प्रमाणात शक्यता असलेल्या व्यवसायीकडून न्याय तत्वाची निवडली जातात. ओके, हा, तर हे उत्तम होईल का, म्हणजे त्यांना काहीतरी शक्यता आहे ना की आपल्या इथे जाऊ शकतो वगैरे वगैरे, म्हणजे त्यांना काहीतरी काय नॉलेज आहे. पण जेव्हा आपण न्यायतत्व निवडतो तेव्हा त्याला काहीच माहिती नसतं. ओके, हा, ज्याच्या क्षमता अजून विकसित व्हायच्या अशा शाळकरी मुलांकडून न्यायतत्वांची काय केली जाणे, निवड केली जाणे. ओके, हा, म्हणजे आता मला सांगा, बौद्धिक क्षमता विकसित व्हायच्या, पण आपल्याला शाळकरी मुलांमध्ये काही बौद्धिक क्षमता नाही, म्हणजे त्यांचं पण आपल्याला काय आहे, अरे बौद्धिक क्षमतेबद्दल पण काय जाणीव आहे ना. हा, जहाज कुठल्या एकत्रित झालेल्या परत शक्यता नसलेल्या न्यायतत्व निवडून जातात, अगेन त्याची शक्यता आहे. ज्यांचा पुनर्जन्म होईल हे निर्णय मान्य केले तर फक्त पुनर्जन्मातच न्यायतत्वे त्यांचे आयुष्य नियंत्रित करतील असे गृहीत धरून न्यायतत्वांची काय केली जाते, निवड केली जाते. सो हे बेस्ट होईल, म्हणजे कर्मप्रधान किंवा त्यांचं तेव्हाच, आधीचं काही नाही, नेक्स्ट जन्म आहे तेव्हाच त्याच्यावरच ते ठरेल. सो याचा अर्थ बेटर आहे की उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. ओके, हा, नेक्स्ट, परिच्छेदानुसार न्यायाची तत्वे मूळ सहमतीवर आधारित असणे का आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी कायदे तेव्हाच योग्य मानले जाऊ शकतात जेव्हा ते केवळ न्यायतत्वांना अनुसरून असतात. नेक्स्ट, सुरुवातीला मान्य केल्यामुळे ते सुसंगत असतील तर सामाजिक संस्था कायदे योग्य प्रकारे कार्य करतात. बरोबर आहे. आता एकदम इथे एकदम पहिल्याच्यात एकदम असतं की जेव्हा असेल तेव्हा तसं होईल असं आपण एकदम निष्पन्न म्हणू शकतो का, नाही. याच्या प्रॉपर उत्तर जास्त बेटर काय होईल, पर्याय क्रमांक 2. हा,
नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती स्थिती योग्य मानल्या गेलेल्या न्यायाच्या संकल्पनेचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? करत असलेल्या कामाबद्दल सर्वांना समान पगार दिला जातो. हे होईल का? हा का न्याय होईल का? अरे जो जास्त काम करतो चांगला आहे तर त्याला पगार तुम्ही जास्त दिला पाहिजे, तो न्याय आहे ना? करेक्ट की नाही? प्रत्येकाला जगण्यासाठी काही ना काहीतरी काम दिले जाते. देन चोराच्या सर्व कृत्यांना समान शिक्षा, म्हणजे कोणी मर्डर पण करेल तर त्याला पण एकच शिक्षा, आणि कोणी 10 रुपये चोरेल तर त्याला पण ती शिक्षा. हे होईल का रे न्याय? नाही. एकसारख्या शाळांमध्ये सर्व मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. दॅट इज अँड व्हॉट? जस्टिस. बरोबर आहे की सगळ्यांना काय समान शिक्षण एका शाळेमधनं सगळ्यांना. ओके. श्रीमंताला वेगळं गरीबाला वेगळं हे होईल का? नाही. तसेच त्यांनी म्हटलं की सगळे लोक काय असतात? समान असतात. ओके, न्यायाच्या दृष्टीने. हा, नेक्स्ट. ॲटमॉस्फिरिक जेट स्ट्रीम कन्सिस्ट ऑफ व्हॉट? अ स्ट्रॉंग नॅरो एअर करंट. आन्सर काय होणार? 3 आहे का? की सोडवलंच नाही पॅसेज? अकॉर्डिंग टू द प्रेझेंट नॉलेज जेट स्ट्रीम आर कॉज्ड when the jet stream are caused? Second, air masses with considerably different temperature meets very different temperature मेंटेन केलेलं ना त्यामध्ये. Band of strong winds occur during the winter season. Falling. Second paragraph. Upper air information from the southern hemisphere is still sparse. Constant level of balloons and the satellite information, temperature, structure, and characteristic cloud formations in the atmosphere are serving to the close data to the global jet stream distribution. अगेन थर्ड पॅरामध्ये कुठे? क्लायमेट्स कम फ्रॉम, एक मिनिट, थर्ड पॅरामध्ये बघूयात. एअर मासेस असे कॉन्फ्लुएन्स ऑफ द एअर मासेस विथ वास्टली डिफरंट टेम्परेचर एक्झिस्ट ओव्हर द सेंट्रल अँड ईस्टर्न युनायटेड स्टेट, लँडिंग टू द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द जेट स्ट्रीम ड्यूरिंग द विंटर अँड स्प्रिंग. येस, आहे ना? नाही नाही नाही. अरे बघ ना, strongly known as jet stream have been incurred over Japan speed up in day. A persistent band of strong winds occur during the winter season over the region flowing from the southwest to the landing. इथे ते येतं ते तो म्हणतो. बरोबर आहे. हा, similar region of confluence of air mass vastly different temperatures exist over the central of the eastern to maximum frequency of the occurrence of the jet stream during the winter and the spring. ते ठरवतात confluence of the air masses. बरोबर आहे. मग सूत्र काय? परिक्रमांक 2च होईल ना? हा, jet streams affect air traffic by what? कसे ते ट्रॅफिकला इफेक्ट करतात? डिलिंग फ्लाइट्स, increase the fuel consumption, yes, possible to cause accidents, affect the airframe, yes. हाँ, so again probably cause of accident आहे ना, or not? Summer belt over the Arabian Sea, tropical Africa's jet streams. Strong jet stream important role in economy of the air traffic. Head must be outlasted by the extra fuel which takes up usual cargo space. Clear turbulence is also with the strong vertical winds. It is an hazard to the passenger or crew safety, and because of the increased stresses of the airframe, it decreases the useful of the life of aircraft. Okay, हाँ. अरे कर्फ्यू सेफ्टी हजार्ड्स आहेत, कर्फ्यू पॅसेंजरच्या आणि कर्फ्यूच्या सेफ्टीला.
अरे क्रू सेफ्टी, सॉरी, क्रूची सेफ्टी आणि हे आणि हजार्ड आहे पॅसेंजरच्या लाईफला, म्हणजे ऍक्सिडेंटच होतो ना. हा, अरे ऍक्सिडेंट याचा अर्थ असा थोडी आहे की फक्त ते एरोप्लेन आदळणं म्हणजे ऍक्सिडेंट. तिला पॅसेंजरला पण काही झालं त्याच्यामुळे, समजा याच्यामुळे टर्ब्युलन्स झाला, एखादा हादला ते झाला, तो पण ऍक्सिडेंटच आहे ना पॅसेंजरला सर. तो का नाही ऍक्सिडेंट, तो पण ऍक्सिडेंटच आहे ना. हा, तर मग काय, तो उत्तर काय 3, 4 आणि 2, 3 आणि 4. हा, द समर मान्सून ओव्हर द इंडिया इज कॉज बाय अ ट्रॉपिकल अँड ईस्टर्ली जेट स्ट्रीम. येस आहे का, आहे.